आणि आता बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी नीट पेपरफुटी संदर्भातली। केमिस्ट्री बायोलॉजी नंतर आता फिजिक्स आणि पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मनीषा हवालदार नावाच्या आणखी एका प्राध्यापिकेला सीबीआयनं अटक केली। नीटचा पेपर सेट करणारे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे तिन्ही विषयांचे प्राध्यापक हे पुण्यातलेच आणि पेपरफुटी मागे त्याचाच हात असल्याचं समोर आलं। त्यामुळे पेपरफुटीचं केंद्रबिंदू पुणे असल्याचं समोर येऊ लागलं। मनीषा मांढरे बायोलॉजीचा, कुलकर्णी केमिस्ट्रीचा तर मनीषा हवालदार फिजिक्सचा पेपर सेट करायच्या। भारतासारख्या इतक्या मोठ्या देशात हजारो शिक्षक असताना पुण्यातीलच 3 शिक्षकांची नीटमध्ये झालेली निवड नीटच्या यंत्रणेबद्दलच संशय निर्माण करते। विशेष म्हणजे हे 3 शिक्षक पुण्यातील शिवाजीनगर, डेक्कन आणि बुधवारपेठ या 1.5 ते 2 किलोमीटरच्या परिसरातले असलेल्या शिक्षण संस्थेत किंवा क्लासमध्ये शिकवत होते। मनीषा हवालदार पुण्यातील बुधवारपेठ येथील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत प्राध्यापिका म्हणून काम करतात। त्याचबरोबर त्या एनटीएच्या पेपर सेट करणाऱ्या कमिटीवर देखील काम करत होत्या। नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली। महाराष्ट्रातून आतापर्यंत 7 जणांना बेड्या ठोकल्या तर परराज्यातील 4 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली। या तिघांना सध्या अटक करण्यात आलेली आहे। मनीषा हवालदार फिजिक्सचा पेपर फोडणारी, मनीषा मांढरे बायोलॉजीचा पेपर फोडणारी तर पीव्ही कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर फोडणारा। महाराष्ट्रातून आतापर्यंत कुणाकुणाला अटक करण्यात आली आपण पाहूया। ज्या तिघांची नावं आपण पाहिली ते तिघेही आहेत आणि यासोबतच शिवराज मोटेगावकर याला देखील लातूरमधून अटक करण्यात आली आहे। याशिवाय शुभम खैरनार नाशिक, धनंजय लोखंडे अहिल्यानगर आणि मनीषा वाघमारे पुणे अशा 7 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आला। सीबीआयचं पथक आज लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालं। पथकानं काही वेळ पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। तपासाच्या अनुषंगानं महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत स्थानिक पोलिसांकडील माहितीची देवाणघेवाण झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला मोठ्या प्रमाणात वेग मिळालेला आहे। सीबीआयचं पथक आज लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांना भेटण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आलं होतं। पथक बराच वेळ या ठिकाणी होतं। त्यांनी या 2 अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। तपासाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या कागदपत्राबाबत तसेच स्थानिक पोलिसांकडील माहितीची देवाणघेवाण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। गेल्या काही दिवसापासून सीबीआयकडून लातूर आणि परिसरातील डॉक्टर, विद्यार्थी, संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। ज्या पद्धतीनं या भागातील डॉक्टर्स असतील, त्यानंतर कोचिंग क्लासेस आणि त्यांनी ज्यांना पेपर विकलेले आहेत असे जे नेटवर्क दिवसेंदिवस वाढताना दिसतंय ते तपासात सीबीआयच्या येतंय आणि त्याबद्दल स्थानिक लोकांबाबतची काही माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सीबीआयचं पथक लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालं होतं। तिथे जवळपास अर्धा तास चर्चा झाली आणि त्या चर्चेतून तपासाची पुढची दिशा स्पष्ट होताना दिसते। सीबीआय हळूहळू तपासाचा वेग वाढवते आणि जे नेटवर्क आहे ते नेटवर्क उघड करण्यासाठी तपास त्यांचा त्याच पद्धतीनं सुरू आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। धाराशिवमध्ये नीटच्या पेपर नंतर आणि निकाल लागायच्या आधीच विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचे